केदार कदम माऊली अतिशय उत्कृष्ट गजर, त्याच्या पुढे स्वप्नील गोसावी अति सुंदर गजर. तू काय झालं माहिती रे? हे हडे बघ, तू मेले आज कर्मा. तुझा आज काय नाही रे. तो तू स्वप्नील गोसावी होते ना, तू आज काय हरवले रे. तू ही 4-5 गाणी घेतलंय ना म्हणून तू तरलय, बाकी आज तुझ्यात दमच नाही. खरोखर तू जी बारी करे ना, स्वप्नील गोसावी जी बारी करी ती बारी तुझ्याकडे आज जाऊक नाही. ह्या मी नाही सांगणार, लोकांका विचार. आज तुझ्याकडनं शक्यच होक नागता, कारण तू काही गोष्ट सांगतोय. मालाडमध्ये बारी झाली होती, मालाडमध्ये तेव्हा ह्याची बारी चांगली झाली होती. चांगली म्हणजे बडतर झाली होती. आज कुठेतरी गुट मारत होता, वाटा शोधत होता. त्याला माहित होतं जर मी गजर संपून जर दिलं वराडकरकडे तर मी करमान मेलो, म्हणून गजर संपवायला बघत नव्हता. गाणी शोधून 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 गाणी बोलत होता. का आज मेले करमान. तू खरोखर सांगतोय आज तुझं तो स्वप्नील गोसावी हरवलो हरवलो. एका शपथच घेतलं होतं मी, जेव्हा बारी झाली पहिली तेव्हा. तो खै ना खै तरी गावतलो, वर्षान झालं तरी गावतलो. पण ह्याका दाखवतलोय की हम भी कुछ कम नाही. हे बघ, माझ्यासाठी ना हे बसलेले माय भगिनी आहेत ना, ते माझा गजर ऐकण्यासाठी बसलेले आहेत. आणि तुम्हाला ग्वाही देतो की तुमच्या कानावर जर हात जाईल असा एकही शब्द बोलणार नाही, पण ह्याला सोडून काढल्याशिवाय जाणार नाही. आज इथून गेले ना उद्या सगळी नाव घेणार. तो दाढीवाले होतो ना, दाढीवाले भारी होतो. आणि तू काय बोलले रे? माका बोलाच बोलायला नाही. हो अरे बोलाकच बोलायला नाही. तर नितीन पवार साहेबांनी काय सांगलं माहिती मागा? अरे पेटाना तुटायचा पेटायचं लय, सोडूच येत नाही तर. आणि तू आता पहिला विषय सांगते तुका. माझ्या टायमात काय बोलले माझ्या ते, भजन चालू कर आणि तुझ्या टायमात बंद कर म्हणून सांगले रे. बंद कर ही तुझी ना पोच पावती. तू बोलतोय ना माका त्यांचं सुरू करू सांगला, भजन सुरू कर म्हणजे आतुरता. की वरडकर भजन सुरू कर ही आतुरता होती. तुझ्या टायमात कोण सांगले काय? स्वप्नील बंद कर. किती झालो कंटाळलो आम्ही. ती बायका कशात थांबली माहिती की आता काहीतरी गाडीवाले बोलतलो आणि बोलतलो ना आता तुमका आवडताला. पहिला विषय तू सांगतोय, सगळे विषय जाऊ देत, त्या पण बोलतलोय. तरी पण काय काय मध्ये मध्ये राजा काय वाघमिक काहीतरी बोलले. हे बघ, वाघमिक कोण नाही, राजा वाघमिक काय नाही, तर कसा तो विषय वेगळा असता. पण पहिला तू काय बोललोय, विलास पाटील बुवांचा काहीतरी दाखय ना गजर वाजवले. हा वाजय तू. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला. हे संता विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. संतांचा विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला. वारकरी गर्दी करून जमले खेळ पाहायला. हवे त्याने खेळ पहा, क्रिकेट नव्हती सामन्याला. कंस झेंडत वेलाची पळत, कंस झेंडत वेलाची पळत, वेलाची पळत, कंस झेंडत वेलाची पळत. एक तारीची केली बॅट, एक तारीची केली बॅट, हरिनामाचा चेंडू केला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला. बरोबर. तू शिकायचं रे मला भजन तू. अरे ओंकार प्रासादिक भजन मंडळ यांच्याकडनं हा लक्ष्मी हार आलेला आहे. माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे त्याचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे प्रेम अरे. माजी पोलीस पाटील शरद पवार यांच्याकडनं 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. माझ्या ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळातर्फे स्वीकार करतोय. धन्यवाद. तो काय माहिती
तू काय म्हणतो पहिल्यांदा आवाज लागाक नाही किंवा काय लावू नाही तू बघ, बुवा खरं सांगतो तुमच्यावर आवाज लावू नका येऊ नाही, प्रयत्न नक्कीच करेन. ह्यो काय म्हणता मी तुमच्यावर लावत बघतोय, तू लावत बघतोय रे पण तुका तुका लावत जमाक नाही आवाज, समजला? तुका आवाज लावत जमाक नाही, तू बघू होते कसा असता माहिती, गर्व करायचा नाही. तुझे सगळे पॉइंट लिहून काढलंय, बोलतोय तू कसा बाबा तुझं पटलेलं नाही. तू काय बोललो, तू माझा लगीन करतले माका मंगळसूत्र घेऊन घे बोललो. बोललो माका सांगा, ज्या माणसाकडे स्वतःच्या बायको मंगळसूत्र नाही ना त्याच्यामुळे माझा तरी इच्छा कुठच्या पूर्ण लग्न करू नये. काय म्हणजे आपण कष्टाने कमवायचं, मंगळसूत्र ना 1000 रुपयाचं काम नाही ना, स्वतःच्या कष्टाने बायकोला मंगळसूत्र घालायला पाहिजे. अरे बायका कोणी सांगितलं तुका की 10 लाख 3 लाख सोन्याच्या मंगळसूत्रासाठी बायका मरतात? अरे नाही, बायका कशासाठी करतात माहिती आहे? प्रेम असतं रे, प्रेम नवरो. आणि दुसरा विषय काय सांगलंय, गौंडी मिवडी असं नवरा बघून दे. अरे कोणी सांगितलं गौंडी लोक बायका सांभाळत नाही? अरे तुमच्या गावात गौंडी कोण नाही हा असत ना, त्यांच्या बायका सांभाळले नाही त्यांच्यानी ना. हो सांगता गौड्यांका बायका कोणी द्यायची? अरे तुमची बुद्धी आहे ना, बुद्धी ढोपरात ढोपरात, समजला? अरे मी काय बोलतो माहिती आहे, प्रेम असं करा, प्रेम असं करा की ती समोरची आपली बायको बोलायला पाहिजे की खरोखरच ज्याच्याबरोबर हा गौंडी जरी असला तरी ह्याचा संसार करून उपाशी पोटी कधी झोपली नाही, एवढं प्रेम करायला पाहिजे रे. आणि शेवटी तू काय बोलतोय माका प्रेमाचा? अरे तुझ्या दाढीच्या खालते केस नाही ना तितके प्रपोजल मी असं ठुकरून टाकलेले आहे, समजला? एवढे प्रपोजल तुझ्या दाढीचे प्रेमाबद्दल माका बोला नको तू. तुका सगळ्या बाबतीत मी आज हे करतले असतोय. हा मोहे मोहे हातात आला मगाशी, मोहे मोहे मोहे. अरे कोणाचं मोहे मोहे, तू आता प्रेम करू लागले रे. अरे आमची प्रेम तू काय ऐकशील? काहीतरी सांगत बसलाय ना, ती बघ बिचारी ऐकाकच थांबली आहेत माझी. पण काय म्हणते नाही का, विषय काय तुझे विषय भरपूर आहोत. तो 7 बरोबर बघा 2 पानांना लिहून टाळले आणि तुमचा जाग देऊच नाही घराकडे. ह्यो काय बोललो, प्रेम का हा काय बोललो तो, काम करू गेला तर करू नका, भांडी घासू येणार नाही तर येऊ नका. येतो भांडी घासू. माता भगिनी देवगड वासियांना सांगतोय, नक्की तुमच्याकडे भांडी घासायला येणार मी दोराडकर, पण या देवगडची कुठची तरी पोरगी कलेक्टर झालेली दिसली ना, तिच्या घरामध्ये भांडी घासायला येणार. शब्द आहे माझा, शब्द. पोलीस पाटील झाली तिच्या घरी येणार भांडी घासायला. नक्की काहीतरी शिका, कोणतरी बना. अमित वराडकर तुमच्या घरी भांडी घासायला, काही कमीपणा नाही मला, काही कमीपणा नाही, पण नाव राखा या गावाचं गावठणचं, समजलं? नाव राखा. यांनी मगाशी प्रेमाची गाणी घेतली, याच्या नादाला लागा. मगाशी काय सांगता, माझ्या आयटमला माका सांगले की अशी जागा दाखवाय माका, तर ह्यांनी स्मशानात घेऊन गेलो. अरे खुळ्या, जिथे पण तू तुझ्या आयटमला स्मशानात घेऊन जातो, ही तुझी विद्वत्ता काय रे? तू सांगतो तिने सांगलं चांगली जागा दाखव. अरे तुला गोष्ट सांगते, त्या ज्या मुलीने तुला विचारलं ना की मला जगातली चांगली जागा दाखव, अरे तिचा हात पकडायला पाहिजे होता आणि तुझ्या आई वडिलांच्या चरणाची पाठी न्यायला पाहिजे होतं, समजलं? ह्याका म्हणतात वडाडकर, समजला? हो लक्ष्मी हार उगाच नाही अडवा, काहीतरी असा. अरे आई वडिलांच्या चरणापेक्षा ना जगात स्वर्ग दुसरीकडे काय नाही, लक्षात ठेव, समजला? पोरींच्या विषय माका शिकायचा काय रे बाबा, आणि काहीतरी बोललो पेटायचंय छोटे येते पण काय गाणी म्हणत म्हणत पेटायचं, एकदम बोलत गेलं माझ्या योजी नाही. आता हो कसो मागाशी सांगता की मी पेटायला म्हणून पेटलात नाही रे, समजूत खोळी आहे तुझी. मी जर पेटलंय ना तेव्हा तू पेटलंय रे, तू नुसतं पॉइंट दिलं होतं पण मी पेटायलं गांडा बिडा लाय काय सांगता. ह्यो कोण आतो या गाण्यात तू जमा तुझा ढोलकी घे. हा हे कोण आता गाण्यावर का? आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शॉर्ट आणि स्वीट जास्त लांबवत नाही सारखा.
कारण काय ह्याच हातबाला काढलेला आहे ना. आता तू 2 मिनिटं शांत राह. आता भाऊ तुमच्याकडे जाते नाही तर विषय कसं होतो लो देवगडला इलो आणि ह्याका बुवाच्या पाठी लागले ह्याका सोडूच नाही. कारण 13 दिवस झाले ना तर ह्याका सोडूच नाही. ह्याका घेऊन जातलोय वरती गेले ना तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ह्याका उचलून घेऊन जातले. कारण वरती डबल बारी माझ्या डोकं करतो बाकी करून भियातच करू होत लय हा. आणि खरोखर जोरात टाळ जाऊन दे. स्वप्नील गोसावी आम्ही वराडकडच्या पुढच्या मे महिन्यामध्ये 4 बाऱ्या लागल्या आणि गावाला आहे जोरात टाळ होऊन जाऊ दे. आणि खरोखर काय माहित आहे जोडी जोडी पेटायला पाहिजे तर ती लोकांना मजा येते. दुसरी गोष्ट आता केदार कदम बुवा तुमच्यावर येतो. तुम्ही काय बोललात की ठरवून गेल्यात की काय बुवा काय नसता. तू जाऊन ये पण ते तुझे कान साबित ठेव नाहीतर आणि बेगी नाही. कारण माका त्याच्याकडे जास्त रोष नाही करूचा. विषय काय ठरवून काय योग नाही मी आणि ह्याच्या बरोबर बारी करताना मी ठरवून येत नाही. ह्याच्या बघा माका माहितच करूचाच असा. अरे मला एक बारी केल्या स्वतः शेनच्या समजायला लागलो. त्याला सांगते काय माहिती मी आता काहीतरी बोललेलो होतोय. हा जली को आग कहते हैं, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. उस राख से जो बारूद बनता है उसे अमित वराडकर कहते हैं. त्याका वाटलं कधी मागा गावात होत नाही हो. अरे दुनिया गोल है कभी ना कभी तो मिलेगा. जाऊ दे आता तुमच्याकडे बोलतो. हा मागाची बुवा तुम्ही काय बोलत होता माझ्या ताटकर मी लाडू खात होतो तेव्हा नरम कर. बुवा माता भगिनी बसली आहे तुम्हाला शब्द देतो ह्या विषयावर मी बोलणार नाही. नाहीतर ह्या विषयावर बोलायला गेलो असतो ना अजून 10-15 मिनिटं काढली असती. पण तुम्ही माता भगिनी समोर आहात माझ्या तोंडात नसं येणार नाही की तुम्ही तुमच्या कानावर हात ठेवा. हा विषय कट. एक विषय आता कट झाला हा वाचला आणि काहीतरी बोललो दाढीमुळे खुलून त्या काहीतरी बोललो तो पण विषय कट. आणि त्या विषयात मी शिरले तर अजून शिरतले पण तो पण विषय कट. 2 विषयात वाचले. हा विषय नाही सांगता तुझे विषय घेतलेले बाबा. म्हणता काय माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा बादल घोडा रडला होता. बादल घोडा होय ना भाऊ तुमच्या माहितीसाठी सांगतोय. हे जे बादल घोड्याचं जे कोणी काढलंय ना जे युट्यूबला फेसबुकला किंवा कुठे दिलेलं आहे ते खोटं गोष्ट आहे. तुम्हाला मी चुकीचं म्हणत नाही कारण तुमच्या म्हणजे मी पण तेच बोलायचो बादल घोडा रडला होता. वय चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ना 7 घोडे होते 7 घोडे. आता हा बोलतो ना महाराजांवरती काहीतरी बोल. अरे महाराजांवरती पूर्ण रात्रभर बोलण्याची ताकद माझी आहे. आता 12 ऐका शिवकाशीवर जा बरोबर 15-20 मिनिटं तर 20 मिनिटावर शिवकाशीच्या विषयावर बोललेलो आहे मी. हा शिकवणार मला महाराजांची बोल लोकांना काहीतरी दे लोकांना देतो बघ. हा विषय लोकांना माहित नाही विषय लोकांपर्यंत जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 7 घोडे होते 7 घोडे. पहिल्या घोड्याचे नाव मोती, दुसऱ्या घोड्याचं नाव विश्वास, तिसऱ्या घोड्याचं नाव तुरंगी, चौथ्या घोड्याचं नाव इंद्रायणी, 5व्या घोड्याचं नाव गाजर आणि 6व्या घोड्याचं नाव रणबीर आणि 7वा जो पांढरा घोडा होता त्याचं नाव कृष्णा. हे घोडे होते. बादल हा घोडा कोणाचा होता माहित आहे? लक्ष्मीबाई राणी हिचा बादल घोडा होता. जी माहिती आहे ना बुवा ही म्हणजे तुमचं नाही चुकीचं बोलत आहे. ज्यांनी पसरवली फेसबुक इंटरनेट किंवा काय ही चुकीची. हा अच्छा ते जाऊ दे. अजून काहीतरी विषय आहे. आयुष पांडुरंग किर्लोस्कर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ स्वीकार करून धन्यवाद. आता हे तर विषय थोडं 2 मिनिटं थांबूया. हरिगुणाजी पवार यांच्या स्मरणार्थ सन्माननीय नितीन पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले माझ्या मंडळाचा स्वीकार करून धन्यवाद. काय बोलले बचत गटांचे ह्यांचा ह्या भुवा बरोबर माहिती. बायका बचत गटात किती वाजता जातो? 2 वाजता जातात. गाणं गायचा म्हणतो. लक्ष का बायकांच्या बचत गटावरच असतात काय? अरे करोडीने चांगलं काहीतरी करतायत. ते 2 बचत गटातले पैसे सांभाळून ना संसार करतायत नवऱ्याला मदत करतायत करू दे ना. पण तुमच्यासाठी एक गाणं म्हणतोय बघा. आणि तुमची आवडती सिरियल होती ती त्या सिरियलचं गाणं नको चंद्र तारे
फुलांचे पसारे जिथे मी रुसावे इथे तू असावे तुझ्या पावलांनी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या काला पहावे जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हात देशील ना मला साथ देशील ना हे बरोबर तुमची आवडती सिरियल होती की नाही काय तुमचं मनोरंजन व्हायला पाहिजे तुम्ही बसला म्हणून काय झालं बघा असंच एकदा हा बुवा तुमचं ना त्याच्यावर कसं असते एकामेका हळूहळू घेते एका एका घेतलं काय नाही हो शाळेतले हुशार ना गणिताचे मॅडम होते शाळेत गेलो आणि मॅडमने प्रश्न विचारले रे स्वप्नील उठ ना तुला प्रश्न विचारतो 22 वर्षाचा मी चांगलोय स्वतः आता 22 वर्षाचा असेल म्हणा अरे 22 वर्षाचा हो 27 घोडो जा तो बादल नाही हो हे दुसरं घोडा सांगता काय काय सांगता ह्या आता असा तसा माझ्या म्हणता लगीन लावून दे तुझं पण लावून दे अरे मी लगीन लावून देऊ तयार असे रे पण मंगळसूत्र ते स्वतःच्या पैशाने घ्या जो माणूस स्वतःच्या पैशाने मंगळसूत्र घेऊ शकणार नाही तो पोरगी कपा सांभाळतो तिवड्या रडत घराकडे तरी बापाशीकडे काय रे लगीन करून दिले अरे बावडीत नका ढकलले असते तर बरं झालं असतं पण ह्याच्यावर लगीन करून दिलं यांनी मंगळसूत्र वराडकर बुवांच्या पैशाने घेऊन दिला कपाळ लगीन करू ह्याच्या बरोबर काय त्याचे विषय बघा मंगळसूत्र ती मी लगीन करून देतोय दुसरा विषय काय आयटमला घेऊन गेले स्मशान दाखवलंय अरे काय येड्या तू एवढं सोन्यासारखं असंय तू नको वापर कर ना डोक्याचो आता ही पोरा आवड कोणी ऐकला आता उद्या ट्रेन मध्ये आता युट्यूबला विषय हा ह्यो जर विषय कोणी ऐकलो तर ह्याच्या जवळ कोण पैसा पोर येत काय 2 तास स्मशान वालो असा ह्याच्या जवळ नाही जायचा असा विषय हा काय बोलायचं नाही विसरले हा बुवा अजून तुम्ही हे का सांगतात तुझ्याकडनं मग ही अपेक्षा तुझ्याकडनं ही अपेक्षा अरे माझ्याकडनं कायच नाही काय नाही मी पूर्णच करणारा माणूस आहे रे ह्याच्यावर थोडी असेल मी पूर्णच करणारा माणूस असेल ह्याच्याकडनं अपेक्षा ठेवले ना व खरं ते कर्मात मारताले ह्याच्या अपेक्षा भंग करणारा माणूस हा स्मशान वालो स्मशानाला भंग करणार ह्याच्याकडनं अपेक्षा ठेवू नका ह्याच्याकडनं अपेक्षा फक्त सिंधुदुर्गात आणि मुंबई जेवढेच बुवा ठेवू शकता अमित वराडकर माका हक्क त्याच्याकडे अपेक्षा ठेवतो तो काय सांगता की त्याचे विषय माका माहीत आहोत त्याला जरा सांग माहिती अमित वराडकर नाही नाही हात असं काढून घेतल्यांना तिचे सगळे विषय उघड्या येतले उघड्या समजल्या म्हणून जोपर्यंत माझा हात असो ना तोपर्यंत तू बरोबर असेल जाऊ दे आता काय करतो माहिती आहे हा बोलो बरोबर माका वाटलं माका सांगता चालू करा की काय कंटाळलात की काय हे बाबा हा ए स्वप्नील बुवा मांडार ये मांडार मांडार ये हा तर मॅडमने प्रश्न विचारलो मागाशी आंब्याचा आणि बिटक्याचा सांगा होता अरे माका सांग देवगडला हापूस आहोत आम्ही मान्यच करतो ना आमच्या सावंतवाडीत बिटके ह्याच्या काय कंट्रोल की हापूस आंबे आहोत बिटकेच आहोत ना ह्याच्याकडे पण बिटके माझ्याकडे पण बिटके देवगड त्याच्याकडे आणि तो बोललो आपण जुने संबंध माका तिथले एक पेटी आंब्याची तो शब्द केदार कदम बोलतो उद्या मुंबई जाताना एक पेटी आंब्याची ते माका देणार हो देणार ना सगळ्यांसमोर देणार बोलला हा एक आंब्याची पेटी माका केदार कदम देणार आणि त्याच्यातले अर्धे आंबे मी तुमका खाऊ घालणार उद्या हवं मी ऐसरच आहोत सगळ्यांका बरं झालं मॅडमने प्रश्न विचारलो स्वप्नील अरे बाजारातनं 10 आंबे आणले हापूस बिटकी नाही हापूस आंबे आणले त्याच्यातले 3 आंबे खराब झाले मग सांग बाळा तुझ्याकडे आंबे किती राहिले रघुला म्हणता मॅडम 10 मॅडम परत म्हणता स्वप्नील राजा बाजारातनं 10 आंबे आणले त्याच्यातले 3 आंबे खराब झाले मग तुझ्या जवळ किती आंबे राहिले तो कंटाळलो हो मॅडम 10 आंबे राहिले परत मॅडम म्हणतात 2 कानाखाली मारल्याने अरे एड्या स्मशानवाले या बाजारातनं 10 आंबे आणले
तीन खराब झाले, किती राहिले? एका डोक्यात फिरला. मॅडम म्हणतो, ओ मॅडम, बाजारात 10 आंबे आणले बरोबर असा, 3 आंबे खराब झाले ह्या पण बरोबर असा. माका सांगा, 3 आंबे जरी खराब झाले तर आंबे आंबेच राहतले ना, आंब्याचा थोडा टरबूज होताला असो हो. हे बरे तुझ्यासाठीच बोलतोय. हा बुवा येणार नाही तर काय बोलतले, ये लवकर ये. आता बुवांसाठी गाणं, खास बुवांसाठी. कुडियेतून इलो 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 इलो, कुडियेतून इलो 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 बस बुवा. कांडे चोर कानात त्याल घाला नाही ऐक, नाहीतर वेगळा काय ऐकशील तर माका दगडशी. समजला? समोर बायका बसले, माझ्या तोंडात वाईट काय येणार नाही. काही गेले काका ते दिले ते तुमचा शब्द देतोय वराडकर असे जातीचो, काही वाईट शब्द बोलणारच नाही, पण सोडणार नाही का. आज माका ना बोलाकच बोलेला नाही रे. भजन तो बघ, केदार कदम सुंदर भजन करतात. तुमच्या भजनाकडे आम्ही काय करतो? मंगेश पवार यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक. बघा आता ह्याच्यासाठी अजून एक चांगला गाणं म्हणतोय. त्या गाण्याकडे मनाक लावून घेऊ नको, हे विषय आपले आहोत रे. लग्नाचे एका लग्नाची लय घाई लागली ना. लाया बारात लाया, घुमटा उठाने आया, अपना बनाने आया वो. सूरज भी साथ लाया, चंदा भी साथ लाया, अपना बनाने आया वो. मेरा पिया घर आया, गायत्री पवार आणि समर्थ पवार यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. बुवा केदार बुवा, एक विषय आहे का, तुम्ही मगाशी काय बोललात की धन्यवाद की मुंबईच्या बुवांनी तुमचा जोडी एक घेतला, तसे आमचा पण तुमच्या गावात जोडी एक घ्यावं. आम्ही लय तळमळतो गावात बारी करतो. कारण काय तुम्हाला सांगतो समाधान, ही जी माझी माता भगिनी समोर बसली ना, हे दृश्य मुंबईला नाही. बघा आज तुम्ही बसला, तुमच्यासाठी ना खरोखर नमस्कार करतो. कारण खरोखर आज तुम्ही एवढ्या वाजेपर्यंत भजनाला बसतात ना, ते मुंबईला दृश्य नाही हो. असे खिडकीतनं बघणार भजन, लांबून बघणार, कुठच्या गल्लीतनं बघणार, पण जवळ बसत नाही. पण तुमच्या या रसिकतेला मी दाद देतोय, दाद, की तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत भजन ऐकताय. खरोखर माझा सलाम तुम्हाला. आणि मला माहित आहे माझ्यासाठी थांबलात तुम्ही, याच्यात दम नाही. भजन तुमचं करूच असला तर देवगड मध्ये काय कमी बुवा होते? आमका मला कशाक बोलायले? अरे माका बोलाकच बोलायले त्यांच्यानी. आणि मी बोललोय ना सकाळपर्यंत थांबतली. आणि तू काय म्हणते भांडी घासू? सकाळपासून म्हणता येईल यांची भांडी कात्या भांडी घास. आई शपथ सांगतोय, तुमची एकजूट बघून ना तुमच्या घरात भांडी पण घासेन मी. तुमची एकजूट बघून अशी एकजूट ठेवा. भांडी घासायला काय कमीपणा नाही. तुम्ही आमच्या आईसारखे आहात. तुमच्या घरी भांडी घासायला काय यांच्यात ती दानत नाही. बोला पुढचा कसले बुवा होते तुम्ही? अरे मी त्यांच्या घरात भांडी घासणार, ते मला त्यांच्या घरात भांडी घासायला घेणार, म्हणजे किती आदर असेल माझ्याबद्दल त्यांचा. बघ ना, तुला घरात भांडी काय? अरे ते बघायला पण उभं नाही करणार.
कारण काय माहित आहे, अरे तसं लागतं रे बाबा. आणि तू काय म्हणला, दाढी वाढवल्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होत नाही बोलले. हा बोलला, हा बोलले नको. आता अरे तुरे संबंध आपले जवळचे नाही राहिले आता. आता अरे तुरे म्हणतात दाढी वाढवले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाही. अरे मुळीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त एकच होऊन गेले, पुन्हा होणे शक्य नाही. कारण बघा, अंधार झाली त्याला रात्र म्हणतात, अंधार झाली त्याला रात्र म्हणतात, सापाच्या विषारीला तिला नाग म्हणतात. पण मुठभर भावांना घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करतो त्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आता पुढचं तुमच्यासारख्या भुवनांना आमच्या दाढीकडे बघून जर छत्रपती शिवाजी महाराज आठवत असेल ना, तर मीच काय, अरे येणारी आमची सगळी पिढी अशाच दाढ्या ठेवू आम्ही, बरोबर. तर आम्हाला बघून जर छत्रपती शिवाजी महाराज आठवत असेल ना, तुम्हाला सगळ्यांना दाढी ठेवा, बिनधास्त दाढी ठेवा, समजला. अरे दाढी मध्ये जो माणूस शोभून दिसता ना, त्याच्यात मजा नाही. नको बालीचा विषय नको, आपला काय विषय हा, ते विषय नको. जे विषय बोलले ते, अरे हेच विषय खूप बोल, हे बोललो 7-12 ना, हे आज रात्री संपायचे नाही. पण सगळं बोलत राहिलं तर ह्यांका कंटाळ येतो म्हणा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आजच्या दिवशी लिहिलं ना, त्यांचा एक गाणं. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, 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 कुंकू लाविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचं बस शॉर्टकट घे रे. लोकांना गाणी पण ऐकायची आहोत आणि मी काय बोलते त्या पण ऐकायचा. हा, गजर चालू करताना गजराच्या माध्यमातून बोलतोय. पहिला विषय येतो युट्यूब वरती ना. आज तू युट्यूब घेऊन आला मित्रा, ओमी प्रोडक्शन. काय माहित आहे, मगाचपासून माका वाघ वाघ म्हणा होतो केदार कदम बुवा. बिंदाच टायटल टाकून दे वाघ म्हणा. काय ताप ना वाघ टाकू का ना, हवे ना वाघ. माझ्यावर तो वाघ इलो देवगड मध्ये लिहून टाक बिंदास, काय फरक नाही पडणार. कोणी काय बघितलं तर मी असं अजिबात टेन्शन ना. हा, गजर चालू करतो आणि गजराच्या माध्यमातून तुम्हाला मनोरंजन करतो. गजराचा विषय पण बघा कसा आहे तो. अशी कशी ही सारी जगाची रीत न्यारी, अशी कशी ही सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. तुझ भोवती आज कली मातला, तुझ भोवती आज कली मातला, विसरू नको हरी नाम घ्यावया, विसरू नको हरी नाम घ्यावया, विसरू नको हरी नाम घ्यावया. कली बघा, कली कसा आहे, कलीचा अवतार. तर हा कली ना नग्न स्वरूपात आहे आणि या कलीचा हात एक हात आपल्या जिभेवर आणि एक हात आपल्या लिंगावर आहे. आणि कली काय सांगतोय, ज्या माणसाने आपल्या जिभेवर ताबा मिळवला आणि ज्या माणसाने आपल्या लिंगावर ताबा मिळवला, तो
या कलियुगामध्ये तारू शकतो. आणि हे करणार कसं तर भगवंताचं नामस्मरण आपण घ्यायला पाहिजे आणि तेच घेण्यासाठी आपण इथे जमलोय. म्हणून म्हणतो बघा, मानव जन्म मिळाला पूर्व पुण्याई विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण. मानव जन्म मिळाला पूर्व पुण्याई विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण. सन्माननीय क्रांती चौकेकर यांच्याकडनं 100 रुपयाचा बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळातर्फे स्वीकार करतो. धन्यवाद. आता आईचा विषय आला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. बुवा बोलतात ना, तू फक्त पेटावगत घेतोय, तुझ्याकडे देण्यासारखे विषय नाही. तर माता भगिनी हा विषय आहे का? 2 मिनिटात फक्त विषय सांगतो. एक गाव होतं गाव. त्या गावामध्ये नाम्या नावाचा एक माणूस राहत होता. तो काय आलं, त्या नाम्याने भरपूर नवस केले, त्याला मुलगा होत नव्हता. मंदिरामध्ये गेला, डॉक्टर कडे गेला, नवस करून झाला आणि त्या नामाला एक मुलगा झाला. नवसाने मुलगा झाला म्हणून नाम्याचे सर्वजण लाड करायला लागले. तिची आई पण तिचे लाड करायचे, वडील पण लाड करायचे. वयाचा 4थीत असताना त्याचे वडील आऊट झाले, म्हणजे नामे आऊट झाला. आणि हा गणू तिच्या आईच्या सानिध्यात राहायला लागला. आईने वडील गेल्यानंतर त्या मुलाचे एवढे लाड केले. झालं बाबा, शाळा शिक्षण पूर्ण झाली आणि गणूचं लग्न करायचं ठरवलं. गणूचं लग्न करायचं ठरवलं. मग काय झालं, त्याला बायको कशी पाहिजे होती, रूपवान सुंदर, आणि लग्न झालं. पण हा गणू काय करायचा, लग्न तरी बायको बरोबर झालं तरी आईच्या कुशीमध्ये झोपायचा, आईचं ऐकायचा, आईच्या हातचं जेवण करायचा. एकदा बायकोला काय झालं, बायकोला दिवस गेले आणि बायकोने काय सांगितलं, माझी एक इच्छा आहे, मला ना तुम्ही सारखे सारखे आई आई करताना माझी इच्छा आहे, ही आई मला नाही पाहिजे. मग ती बोलले की मला डोहाळे लागले आणि मला डोहाळे कशाचे लागले तर तुझ्या आईच्या काळजाचे मला डोहाळे लागले, तुझ्या आईचं काळीच पाहिजे. आणि याने शब्द दिला होता की तुला डोळे जेव्हा लागतील तेव्हा माझी आईची शपथ घेऊन सांगतोय की तुझे डोळे मी पूर्ण करणार. झालं बाबा, हा निघून गेला. आणि काय झालं, एका अरण्यामध्ये गेला, आईला घेऊन, आईला बोलला की मी तुला तीर्थयात्रेला घेऊन जातो. अरण्यामध्ये गेला आणि काय केलं, आई शांत झोपली होती, तो चाकू काढला, आईच्या हृदयामध्ये मारला आणि आईच्या हातून ते हृदय बाहेर काढलं आणि हृदय घेऊन धावत होता. धावता धावता त्याला दगडाली ठेच लागली आणि तो खाली पडला. खाली पडलं त्या आईचं काहीच म्हणालं, अरे पाया तुला लागलं का रे. आईचं ते निर्जीव काहीच बोलायला लागलं. आणि ही आईची माया असते. म्हणून आई वडिलांची सेवा करा. या जगात जर तुम्हाला चालायचं असेल तर आई वडील म्हणून म्हणतो का, मानव जन्म मिळाला पूर्व पुण्याई विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण. अरे देवळात जाऊन तू शोधशी कोणाला, देवळात जाऊन तू शोधशी कोणाला, देवळात जाऊन तू शोधशी कोणाला, देवळात जाऊन तू शोधशी कोणाला. हो, देवळात जाऊन तू शोधशी कोणाला. बघा, देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही, देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही, पण आईची पूजा करून देव नक्कीच मिळवता येतो, देव नक्कीच मिळवता येतो. म्हणून तर कोणी महाभागेने म्हटलं आहे, स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी. म्हणून बघा, आईचं मोल आपल्याला कधी समजतं. एखादी नवरी लग्न करून जेव्हा नवऱ्याकडे जाते ना तेव्हा तिला आई वडिलांचं मोल समजतं. आई वडिलांनी दिलेले संस्कार समजतात, आई वडिलांनी दिलेला जीवा समजतो. म्हणून म्हणतो बघा, देवळात जाऊन तू शोधशी कोणाला, देवळात जाऊन तू शोधशी कोणाला, देवळात जाऊन तू शोधशी कोणाला. देव आई बापाच्या रूपात, देव आई बापाच्या रूपात भेटण्यात आला, तुझ्या भोवती आज कली नाचला, तुझ्या भोवती आज कली नाचला.
बुवांकडे वळूया कारण भरपूर सातबार घेतले बुवांचे. आणि त्यांचा लग्न करून दे, तू लग्न करून दे. पुढे गडबड झाली ना तर तू सांभाळ घे. म्हणजे तुझं लग्न मी करून देऊ आणि तुझी परत गडबड झाली म्हणजे तुझ्या डावडा काय रे, तू चांगलं संसार करू शकणार नाही. तू डावडा गडबड झाली तर अरे आपण केलेल्या एखाद्या मुलीवर आपण जर लग्न केलं ना तर समोरच्याला पण डाऊट असता कामा नाही रे. स्वतः तर सोडूनच दे. तू काय नका म्हणतोय की जर आमचं काय झालं तर तू येतलंय काय बरोबर. अरे काय बोलतोय बुवा तू आज भरकटलंय रे. तुझ्याकडे विषय नाही आज. तुझी 4-5 गाणी पोरांचं म्हणान दाखवले ना त्याच्यावर तरलंय तू. नाहीतर तुझ्याकडे आज बोलण्यासारखे विषय नव्हते रे. माझ्याकडे खूप विषय होत बोलण्यासारखे. आज तू गेलं, आज तू संपलंय. देवरासेनो तुम्ही ठरवा कोण बाजी मारून गेला कोण काय करून गेला ते समजलं. तो संपला. ह्याच्याकडे विषय नव्हते. डायरेक्ट कुंडली कवर घालून मोकळं झालो. इतकं भर काटलो. अरे रंग द्यायचं माते म्हणमा तू त्यात खै भर काटले माहिती हो. समजलो एका गजर दिले काय मी मेलोय म्हणत ते का काय बोलता सुधरागत नाही. कुंडली कावर दे आता तू भजन आमचा मी भारूड घेतलंय. कसलं भारूड घेतलंय. कुंडली कवर दे घेतलं भारूड कसलं घेतलं. हा बरं बारको पोरगा 22 वर्षाचो माप तू का चल माप. अरे तू हिम्मत आहात मी म्हणतोय. हिम्मत असा रे पण कधी कुंडली कवर दे घेतल्यानंतर माका भजनाची पंढरी शिकायचा. अरे विलास पाटील कोणी काय केलं ही तू भजनाची पंढरी माका नको शिकव. परंपरा भजनाची तू पहिला तू आत्मसात कर रे. तू कोणाबरोबर बारी करते काय बारी करते कशी बारी करते ती तुका काय वाटले ते चक्के पंजे वाटले त्यांच्यावर तू बारी केलंय. हा एक बारी अरे माझ्या एरियात बारी होती. अशीच माता भगिनी माझ्या समोर बसली होती म्हणून तुका सोडून दिलं एकदा जा माफ कर दिया. आता परत बारी आणा पेटूया ना बारी. लोकांना पेटणारीच बारी होई बरोबर. देवळात जाऊन तू शोधिसी कुणाला. देवाई बापाच्या रूपात देवाई बापाच्या रूपात भेटण्यात आला. आज कली मातला आज कली मातला. दारूचा ग्लास का तू लावशी ओठाला. दोन घोट घेता संपवी स्वतःला. माझा हेतू बुवांना बोलण्याचा मुळीच नाही पण समाजामध्ये काही तरुण भरकटत चाललंय बघा. आज दारूची नशा अशी करतात जसं कुठची फॅशन आहे. एकदा काय झालं बघा आमच्या बाजू काका होते. काका ते काका मग काय म्हणाले माहिती. अरे वराडकर बुवा माझं पोरगो लय बिघडलो रे लय बिघडलो. आता काकानो काय झाला तो काय सांगा. दारू पिऊ लागलो 7-5 झालं कसं नागोबा होता. आता नागोबा इलो ना एक तुमका नागोबाचं गायन सांगतो. झाला तो बाप मला म्हणाला वराडकर बुवा पोरगा ना माझं बिघडलो दारू पिऊ लागलो. रोज संध्याकाळ तो दारू पिता. मी आता काकांना विचारलंय तुमका कधी समजला की तुमचं दारू पोरगो दारू पिता तो. अरे काय सांगा म्हणता कालच्या बार मधून मी बाहेर पडलोय पोरगो त्याच बार मध्ये जावतो. म्हणजे संस्कार बघा इथे आई वडील पण कुठेतरी कमी पडतात.
मुलावर चांगले संस्कार द्यायला पाहिजे. बापाला कधी समजलं, ज्या बार मध्ये बाप जात होता त्या बार मध्ये मुलगा भेटला, म्हणजे दोन्ही कुठेतरी संस्कार फुकट गेले ना. म्हणून म्हणतो बघा, दारूचा ग्लास का तुला वशी ओठाला, दोन दोन बोट घेता संपली स्वतःला. अरे तुझ्या मागे कोण आहे रे करा बाळांना, तुझ्या मागे कोण आहे रे करा बाळांना, तुझ्या मागे कोण आहे रे करा बाळांना, तुझ्या मागे कोण आहे रे करा बाळांना. अरे नाव घेता कोणी, अरे नाव घेता कोणी तुझ्या संसाराला, तुझा मोठी आज कली मातला, तुझा मोठी आज कली मातला. विसरू बघा, संपला नाही गजर, चालू आहे अजून. काय विषय माहित आहे, तुम्ही गेला होता म्हणून मी विषय थांबवलो. बारी जशी आम्ही तुमका थोडी आम्ही नाही घेऊ, ही देवगड वासियांची मेहरबानी, म्हणजे तुम्हीच आमका थोडी एक घेतली, आम्ही तुमका थोडी एक नाही घेऊ. आणि बुवा खरं सांगू तर तुमच्यासारखे बुवा जोडीला येणे आमचं भाग्य आहे, भाग्य. बरोबर बुवा, कारण डबल बारी म्हटल्यानंतर एकामेकाला शब्द जाणार, इकडे तिकडे जाणार, पण तुम्हाला वाईट वाटेल असं काही शब्द बोलणार नाही, काय बोलायलाच पाडणार. कारण काय नाही बोललं तर उद्या आमका हे गावाकडून बारीक बोलवचेच नाही. तुम्ही बोलवणार ना, शब्द लक्षात ठेवा. असे भरपूर बुवा बोलले नका, अरे सगळे भरपूर बुवा असेच म्हणतात, बारी तुका दितलंय, बारी तुका दितलंय. मार्च गेलो, एप्रिल गेलो, आता मे महिना येलो, हा दितय बारी तुका दितय, असं होता. नाही नाही काय आता बारी होय बुवा, तुम्ही फोन केलेला ती खरी गोष्ट आहे. खरोखर जोरदार टाळ्या वाजवा केदार कदम बुवासाठी, कारण सुंदर आज चांगला देवगड मधला राजापूर मधला चांगला बुवा विजय परब बुवांचा शिष्य असा मी, म्हणजे खरोखरच आतापासून नाही ओळखत तुम्हाला, पहिल्यापासून ओळख. खरं तुमची फरमाईश नक्की पूर्ण केली जाईल, पण आता विषय कसा भरकटतोय ना, त्याच्यामुळे विषयाला पहिला धरतोय. जाऊ दे बुवा, तो विषय घेत नाही, कारण तो विषय परत माता भगिनी समोर बसली आहे. एकतर त्यांना घरी गेले असतं तर बोललो असतो, युट्यूब पण असता तर बोललो असतो, तो विषय बोलत नाही. कारण काय, भजनी बुवांनी कुठेतरी स्वतःच्या मनावर ताबा ठेवला पाहिजे, मग कधी विषय भरकटणार नाही. आणि तो ताबा मी ठेवतोय, आणि बुवा काय बोलत नाही. आता तुला पण माफ केलं, जा नाही बोलत. गजर करायचा आहे की भजन बंद करायचं तुमच्यावर आहे. तुम्ही जोपर्यंत मला चालू ठेवता ठीक आहे. हा सेल्फी काढा याच्यावर माझं. तुझ्या मागे कोण आहे रे करा बाळांना, तुझ्या मागे कोण आहे रे करा बाळांना, तुझ्या मागे कोण आहे रे करा बाळांना. नाव घेता कोणी, नाव घेता कोणी तुझ्या संसाराला, तुझ्या भोवती आज कली मातला, तुझ्या भोवती आज कली मातला. मगाशी गाणं घेतलं होतं, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनाचा. अरे तुमचे भाव मी जाणून काय करू, माका काय उपयोग तुमचे भाव जाणून करू. गाणी म्हणताना वेगळी काहीतरी म्हणा ना माका. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनाचा. मी आता तुला त्या गाण्याचं उत्तर देते. बुवाने बोलले सांग कधी कळणार भाऊ माझ्या मनात. बुवा नाही का ना, ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला. सांगताच आज हे कळे मला, कसा
गजराचा शेवटचा चरण आहे, पण गजराचा शेवटचा चरण घेण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बुवा बोलले की छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलू नाही शकत. छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलू नाही शकत. फक्त एक छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं घेतोय आणि तुम्हाला एक छोटासा विषय सांगतोय. नंतर गजराचं शेवटचं चरण घेतो. चालू करू की बंद करू? कायदा खरा कायदा सांगा. फरमाईश करते. कायदा भीमाचा फोटो गांधीचा, कायदा भीमाचा फोटो गांधीचा, शोभून दिसतो नोटावर, शोभून दिसतो नोटावर. किती शोभला, किती शोभला, किती शोभला नोटावर. गांधीचा कायदा भीमाचा फोटो गांधीचा, शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर. किती शोभला, किती शोभला, किती शोभला भीम नोटावर, कायदा नोटावर. किती शोभला भीम नोटावर, तुझ्या भेटीसाठी माझा जीव तळमळ, झलक तुझी काळ कधी तुझ्या घराकडं, चेहरा तुझा डोळे भरून पहिल्या विनारे, चेहरा तुझा डोळे भरून पहिल्या विनारे. माऊली तुम्ही गुलाबी साडी बोलतात, पण गुलाबी साडीवाले इकडे बसलेले आहे बघा. ही गाडी काही गुलाबी साडी बसवली नाही. हा 400 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक नितीन पवार साहेबांकडून आलेलं आहे. 101 रुपये माझा पखवाज वादक, 101 रुपये तबला वादक, 101 रुपये चक्की वादक आणि 101 रुपये मला. धन्यवाद साहेब, असंच आशीर्वाद तुमचा राहू द्या. त्यात गुलाबी साडीवाला इकडे आहे, मागाशी वाटतं घेतलं नाही, मागं पण नाही ना, कारण बसवू नाही गुलाबी साडी गाणं. गाणं बसायला साहेब तर तुमच्यासाठी घेतोय. बानूच्या घराला आला धनगर वाड्याला, बानूच्या घराला आला धनगर वाड्याला,
नवरदेव होऊनी सजला, नवरदेव होऊनी सजला. आज या ठिकाणी गाणी तुम्ही किती घ्या पण या गाण्याला अर्थ नाही. पण ज्या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा असते तिथे हे गाणं म्हटलंच जातं. ते गाणं तुम्हाला सादर करतोय. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. शेवटचा चरण घेतो आणि गजर संपवतो. बुवांका आंबे काढू जाऊ म्हणून सोडतोय कारण पेटी एक देतले ना माका, नाहीतर सोडले नसते. एक पेटीसाठी काय पण नाही. भजन नाही सोडू दे. भजन देऊन सोड बाग पुढची तुझी पुरी बाग दिली तरी भजन नाही सोडू दे. भजन श्वास आहे श्वास. होय शेवटचं चरण घेतोय आणि संपवते. आंबे मी काढू काय आमचं काय तो बिटकेवाला बघा. नुकतीच स्वामी समर्थ महाराजांची जयंती झाली. विलास पाटील बुवांचं अजरामर झालेलं स्वामी समर्थावरती एक अभंगातले 2 चरण म्हणण्याचा प्रयत्न करतोय. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. Thank you.
आयोजकांचे पण आले की गजर संपवा. एक गजलाचा रास्ता चरण आहे तो घेतो आणि संपवतो. सुखाचा काळ गेला उरली आठवण, माणूस बाद झाला आत्मात कोण. सुखाचा काळ गेला, सुखाचा काळ गेला उरली आठवण, माणूस बाद झाला आत्मात कोण. सेल्फीनाथ डसला उगाची वाची मुकला, सेल्फीनाथ डसला उगाची वाची मुकला. कुणी घेऊन गळफास, घेऊन गळफास प्रेमात फार बसला.